आता पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर थोड्या दिवसांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच ना ही गवारी, भेंडी, वालपापडी यांची ना बिया टाकल्या जातात. ते कशी टाकली जातात ते तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे ही पद्धत आहे. हे असं विळ्याने जमीन खणली जाते. ही आमची ताई खणते ती बिया. आत्या आमची तगर जी वाढलेली एक्स्ट्रा पानं वाढीव ती तोडून टाकते. ही अशी राख टाकली जाते, चुलीतली राख टाकली जाते कारण कीड मुंगी वगैरे काय लागू नये म्हणून. आता हे असं खणून म्हणजे ह्या बिया कोणत्या, आता हे भेंडीचं बी आहे. भेंडीचं बी त्यामध्ये ती टाकणार. बघा हे असं टाकलं जातं. त्यात राख जमीन खणली जाते. त्यात राख टाकून ह्या बिया अशा आतमध्ये टाकल्या जातात. अशी माती वरच्यावर ठेवली जाते कारण सपाट नाही करत, पाणी साचून राहील म्हणून अशी माती उभारी केली जाते. हे बघा ते दुसरं पण आता आलं. चुलीतली राख टाकते आणि दुसरं कोणते बियाणं टाकते बघूया. इकडे 3 बियाणे आहेत. हे चवळी आहे. चवळीची बी, वालपापडीची बी टाकते. हे असं टाकतात. हे असं आमच्याकडे अशा पद्धतीने लावले जातात. बाकी इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. ही सगळी हे बघा असे 2-4 ठिकाणी आम्ही असे कार्ड लावून ठेवतो. म्हणजे जे उगवेल ते उगवेल अशा प्रकारे. म्हणून असे 3-4 ठिकाणी हे असं केलं जाते, बियाणे लावले जातात. हे बघा हे काकडीच्या बिया आहे. काकडीच्या बिया टाकते. आई तिकडून बोलते व्हायला पाहिजे. हे काकडीच्या बिया आहेत. या काकडीच्या बिया मी ते लावणार. ते वेल येत असल्यामुळे थोडीशी जागा मोठी लागते. ही जमीन भाजली होती आम्ही थोडीशी. या भाजलेल्या जमिनीत ही लावते, बिया टाकते. पाऊस गडगडतो. जोराचा पाऊस मगाशीच येऊन गेला. आता पुन्हा गडगडाट सुरू झाला आहे पावसाचा. छान हिरवागार झालेलं आहे. फुलं पण छान फुलले आहेत. हे बघा गुलाबाच्या झाडाला फूल आले. सुंदर गुलाबाचे फूल. हे वेगळ्याच पद्धती जसं मुंबईला मिळतं त्याची पाकळ्या वेगळ्या असतात. ह्याच्या थोड्या छोट्या छोट्या पाकळ्या आहेत. सुगंधही छान येतो. हे मिरचीच्या पण झाडाला फुलं आले आहेत. आता पावसातून अशी सुरुवात होणार फुलांना यायला, झाडं फुलायला. छान एक वेगळंच वातावरण दिसतं. आमच्याकडे 2 गुलाब आहेत. एक लाल गुलाबाचा आहे आणि दुसरं गुलाबी पिंक कलरचं असतं. छान तोही सुंदर असं गुलाब असतं. आता ते गुलाबाचं फूल मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, पण आले ना कळी तर आलेली आहे. त्या 2-3 दिवसात फुलली तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. ओके चला मग बाय.